शिवाचं ना कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शेवटी तिने करून दाखवलंच. वहिनीला शब्द दिला होता तिने आणि तो पाळला. आणि तेवढंच नाही, तिने डील पण मिळवलं. आपलं कुठलंच नुकसान नाही झालं. बाबा काय बोलताय तुम्ही? म्हणजे शिवा असताना आपल्या सोबत असं काही होणार आहे का? एक्झॅक्टली. काय झालं, काही कळलं का? अरे ताई किती आउटडेटेड आहेस तू. न्यूज नाही ऐकली का अजून? नाही, कळलं आम्हाला. शिवाने त्या मुलीला पकडलं आणि डील सुद्धा मिळवली. मग तुला काही बोलायचं नाहीये? बोलायचं ना. मी सुहासला सांगतच होते की ही खूप मोठी गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे. हो ना? हो ना. म्हणजे शिवाने आशूला सोडवलंय ही खरंच किती आनंदाची गोष्ट आहे ना. शिवा घरी आल्यावर मी माफी मागणार आहे तिची. म्हणजे मी अविश्वास दाखवला तिच्यावर आणि तिने खरं करून दाखवलं. आणि आपला आशू सुद्धा सुटला याच्यातून. म्हणजे खरंच मी नेहमी म्हणते तसंच आहे. वहिनीचं ना खूप प्रेम आहे डंबूवर आणि ती त्यासाठी काही करू शकते. भाऊ पण म्हणतात ना, आशूसाठी शिवाच योग्य आहे. अरे हो, भाऊ येणार आहेत खरंच. अरे पोहोचत असतील आता. आशू आणि शिवा फॅक्टरीत गेलेत. वहिनीने पाठवलंय त्यांना पेढे घेऊन. आणि आपल्याला थोडी तयारी करायची. असली तयारी? आपण कुठे चाललो फिरायला? एक मिनिट. फिरायला वगैरे कुठे चाललो नाहीये. काय आहे, हा जो आनंद झालाय आपल्याला तो फक्त शब्दांमध्ये राहायला नको ना. म्हणून वहिनीने एक प्लॅन केलाय. बघितलं? मी सांगतो ऐक. आधीच जोड्या बांधून ठेवतो म्हणतात, ते काही खोटं नाही. आणि कुणाशी खोटं वाटत असेल ना तर देवानं तेच सिद्ध करून दाखवलंय. तुमच्या दोघांची गाठ बांधून. हे का नाही म्हणते? हो खरंय. पण आई मला ना भीती वाटते. आपलीच नजर नको लागायला या दोघांना. आपली नजर कुठं लागणार आहे तेचनी? हे बघ आता नाही लागायची. पण माझी एक तक्रार आहे बरं का. हा काय झालं आजी? काय आणू का तुझ्यासाठी? काही चांगलं नाही का सरबत वगैरे? ते काय नाही रे बाबा. ते ना समजा तुम्ही अगदी व्यवस्थित करताय. पण एक गोष्ट काय बरोबर करत नाही. त्याच्याबद्दल माझी तक्रार आहे. कोणती? मला छोटी शिवा बघायची, ही तक्रार आहे माझी. आजी जरा गप्प बसा. तू येऊन जाऊन त्याच विषयाकडे कुठे येते का? गप. असो बघ बघ कशी लाजली ती. जावई बापू पण बघा कसे लाजतायत. मी लाजतच नाहीये. काय तुम्ही दोघी गप्प बसा ग. येऊन जाऊन त्या विषयावर येता तुम्ही. मला नको ना तो विषय. नको ते हट्ट करू नका प्लीज. काय आजी, कसला हट्ट करताय? नाही भाऊ, काहीच नाही, उगाच बोलताय. भाऊ अहो या वयात आता ही म्हातारी आणखीन कसला हट्ट करणार? नातवंडांसाठी दुसरं काय. अगं बाई, पण आजी हा निर्णय पूर्णपणे त्या दोघांचा आहे नाही का? हा, पण ह्याबद्दल विचार करायला आमची पण काही हरकत नाहीये. वाटतंय का नाही? मग काय शिवा? आशू आई बास काहीतरी उगाच. सीता घाबरवू नको त्यांना. त्यांना एन्जॉय करू दे पार्टी. काय तमाशा आहे हा? गेला होता ना तो. तू काही विचार करून बोलतच नाही का कधी? जरा आजूबाजूला बघ दिव्या. जे झालंय ते किती भयंकर हे कळतंय तुला? कुठे कमी पडलो आपण? वहिनी आपली काही चूक नाही. सगळी चूक सुहासची आहे. सुहास एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आपल्याशी वागेल असं कधी वाटलंच नव्हतं. विश्वासघात केलाय त्याने आपला. सुमन, त्याची जावई म्हणून मी काय अशीच निवड केली होती का? तू बघितलंस ना, ऑफिसमध्ये सतत कामात असायचा तो, सतत कामात गुंग असायचा. तर त्याची चौकशी केली होती मी. सुरुवातीला आपण 1 वर्ष त्यांच्या लग्नाला परवानगी सुद्धा दिली नव्हती. नंतर आपल्याला कळलं की त्याचं कीर्तीवरती खरं अगदी मनापासून प्रेम आहे. पण फसले नाही मी. त्याच्या
करूनच बसले. त्याचं सगळं ऐकत आलं आणि तुमच्याशी वाईट वागले. तुम्हाला किती त्रास दिलाय मी. आई भाऊ मला प्लीज माफ करा. मी खूप चुकले. मी खूप वाईट मी. शांत हो. शांत हो बाबा. शांत हो. तू पार करण्यात आम्ही पण चुकलोच ना. शांत हो. सॉरी आई. मी त्याला काही केलं नाहीये, सोडून दिलंय. का सोडलंयस तू त्याला? गुन्हेगार आहे तो. मारून टाकायचं ना. आणि असल्या नवऱ्याचा काय उपयोग आहे जगून तरी? मारून टाकायचं त्याला. हे बघा ताई, मी असं कोणालाही मारू शकत नाही, पण तो या घराच्या आसपास जरी दिसला ना त्याची अवस्था वाईट होईल एवढं सांगते. मी ऋणी आहे तुझी. शिवाय मी तुला खरं सांगते, या सगळ्यातलं मला काहीच माहित नव्हतं. आणि तू माझ्यासाठी त्याला सोडून दिलंस. मी किती वाईट वागत आली आहे तुझ्यासोबत, आणि तरी पण तू. वा कीर्ती, ही कला आपल्याला जमायला हवी. किती सोपं असतं सगळ्यातून अगदी अलगद बाहेर पडणं. तू एक काम कर, तू मला मार. मला मार. मला या घरातून हक्क लावून दे. मला नाही राहायचं इकडे. तुम्ही आधी उठा. उठा. शिवा, तू खरंच मला मार. हे बघा, असं करू नका.